गुरुचरित्र पारायण कोणी केलं पाहिजे, त्याचे नियम काय आहेत, अटी काय आहेत, हे या व्हिडिओमध्ये असणार आहे. चला तर मग मी वैष्णवी तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खरंच खूप शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गुरुचरित्र पारायण कोणी केलं पाहिजे असा खूप जणांचा प्रश्न असतो. तर लक्षात घ्या, घरामधला कोणताही व्यक्ती गुरुचरित्र पारायण करू शकतो. पुरुष असेल, स्त्री असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, ज्यांना इच्छा आहे की आपण गुरुचरित्र पारायण करावं तर तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण तुमच्या घरामध्ये करू शकतो. एक लक्षात घ्या, गुरुचरित्र पारायण तुम्हाला 7 दिवसाचंच करावं लागतं. 1 दिवसाचं पारायण घरामध्ये चालत नाही. त्याचबरोबर 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण सुद्धा घरामध्ये चालत नाही. केलं तर 7 दिवसाचंच पारायण करा. नियमानुसार 7 दिवसाचंच पारायण गुरुचरित्राचं घरामध्ये करावं लागतं. तर त्याचबरोबर तुम्हाला माहिती असावं की उद्यापासून म्हणजे उद्या 25 तारीख आहे, उद्यापासून 31 तारखेपर्यंत तुमचं 7 दिवसाचं पारायण नक्की होणार आहे. म्हणजे स्वामी प्रकट दिनानिमित्त ज्यांना इच्छा आहे की आपण आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण करावं, गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करावं, तर त्यांनी उद्यापासून 7 दिवस पारायण करू शकतात. म्हणजे उद्या तुम्हाला सुरुवात करायची आहे गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायला. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की गुरुचरित्र पारायण घरामध्ये करत असताना पूजा मांडणी करावी लागते का? तर हो, तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हणल्यानंतर तुम्हाला वेगळी पूजा मांडणी करावी लागते. म्हणजे तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो असेल, फोटो लागतो. तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर मूर्ती तुम्ही ठेवा. तुमच्याकडे हे दोन्ही गोष्टी नसेल तर तुम्ही सुपारी सुद्धा ठेवलात तरी चालेल. म्हणजे तुम्हाला अर्जंटमध्ये जर गुरुचरित्र पारायणाला तुम्ही बसलात अचानक मध्ये तुम्ही सुपारी ठेवला तरी चालेल. जर ज्यांनी ही लवकर व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांना जर असं वाटतं की चला आपण पटकीने जाऊन एक फोटो आणूया आणि पूजेला बसू शकतो, तर तुम्ही तसंही केलात तरी चालेल. एखादा फोटो आणा किंवा एखादी मूर्ती आणा दत्त महाराजांची, किंवा तुम्ही स्वामींची मूर्ती असेल किंवा स्वामींचा फोटो असेल ते ठेवलात तरी चालेल. काही प्रॉब्लेम नाही. स्वामी महाराज, दत्त महाराज एकच आहेत, असं केलात तरी चालेल. एक चौरंग घ्यायचं आहे, त्याच्यावर तुम्हाला एक पिवळ्या रंगाचं वस्त्र किंवा लाल रंगाचं वस्त्र टाकलं तरी चालेल. त्याच्यावर नंतर तुम्हाला जी मी सांगितल्याप्रमाणे दत्त महाराजांचा फोटो घ्यायचा आहे, तो दत्त महाराजांचा फोटो स्वच्छ करून तुम्हाला त्याच्या खाली तांदूळ ठेवायचे, अक्षता ठेवायच्या, त्याच्यावर दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्या फोटोला चंदन, अष्टगंध लावायचा आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला एक कळश स्थापना सुद्धा करायचा आहे. कळश स्थापना माहिती तुम्हाला सगळ्यांना, तरी मी एकदा सांगते. एक नारळ घ्यायचा आहे, विड्याचे पानं लागतात, तांब्याचा तांब्या लागतो. तांब्याचा तांब्या पूर्णपणे पाणी भरून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, अक्षदा, दुर्वा हे टाकायचं आहे आणि एक फूल त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे पाण्यामध्ये, आणि त्याच्यावर विड्याची पानं ठेवायची आहेत आणि त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे. दोन्ही तांब्यावर स्वस्तिक काढायचं आहे, त्याचबरोबर नारळावर स्वस्तिक काढायचं आहे. अशा पद्धतीने कळश स्थापना करायची आहे. मग तुम्ही चौरंगावर कळश स्थापना ठेवत असताना कळशाच्या खाली तुम्हाला तांदूळ किंवा गहू तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीने कळश स्थापना करायची आहे. नंतर तुम्ही गुरुचरित्र त्या ठिकाणी तुम्ही घंटा ठेवू शकता. तुमच्या घरामध्ये गजलक्ष्मी असेल तर गजलक्ष्मी दोन्ही साईडला ठेवू शकता. अशा पद्धतीने साधी सोपी पूजा मांडणी करायची. त्याचबरोबर पाण्याचा एखादा छोटासा तांब्या त्या ठिकाणी ठेवायचा, एखादा ग्लास तुम्हाला पेला त्या ठिकाणी ठेवायचा आहे पूजेमध्ये. पुन्हा तुम्ही तिथं दत्त महाराजांना असेल किंवा जी तुम्ही साहित्य ठेवलं आहे तिथं सगळ्यांवर एक फूल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती की कोणतीही पूजा गणपती बाप्पाशिवाय पूर्ण होत नाही, म्हणून 2 वेड्याची पानं घ्यायची आहेत. त्याच्यावर 2 वेड्याची पानं घ्यायची आहेत, त्याच्यावर अक्षदा आणि गणपती बाप्पाची मूर्ती असेल मूर्ती ठेवा, मूर्ती नसेल तुम्ही सुपारी ठेवलात तरी चालेल. एक लक्षात घ्या, ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, पूजा मांडणी करत असताना जशाच तसं साहित्य ठेवायचं नाही. आपल्याला पूजा करत असताना मंत्र स्त्रोत म्हणत आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पूजा मांडणी करत असताना गणपती बाप्पाची मूर्ती असेल किंवा जी सुपारी आहे त्याच्यावर अभिषेक घालूनच ठेवायचा आहे. जी मी फोटो ठेवा म्हटलेला आहे तो फोटो सुद्धा स्वच्छ करून आपल्याला ठेवायचा आहे, म्हणजे त्याच्यावर सुद्धा अभिषेक घालून आपल्याला ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला मंत्रस्त्रोत म्हणूनच पूजा मांडणी करायची आहे. ते झाल्यानंतर एक चौरंग घ्या किंवा एक पाट घ्या, त्याच्यावर पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे, ते ठेवायचं आहे. त्याच्यावर गुरुचरित्राचं ग्रंथ आपल्याला ठेवायचा आहे. म्हणजे पूजाच्या समोर, पूजा मांडणीच्या ठिकाणी केली आहे त्याच्या समोरासमोर किंवा एका साईडला तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ ठेवून द्यायचा आहे. अशा पद्धतीने साधी सोपी पूजा मांडणी करायची आहे आणि दिवा आपला प्रज्वलित करून ठेवायचा आहे. अशा पद्धतीने पूजा मांडणी हे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. ते झाल्यानंतर आता नियम अटी मी तुम्हाला सांगते. आता तुम्हाला माहिती असावं की कोणतंही पारायण करत असताना आपल्याला मनोभावे आपल्याला पूजा मांडणी करायची असते, मनोभावे सेवा करायची असते. गुरुचरित्र पारायण करायचं म्हणजे खूप गोष्टी अवघड आहेत, म्हणजे खूप गोष्टीचे नियम आहेत. गुरुचरित्र पारायण करायचं म्हटल्यानंतर आपल्याला नियमानुसार नियम जे सांगितले
त्या नियमानुसारच आपल्याला ते पारायण करायचं आहे. त्याच्यामध्ये सांगितलं आहे, ग्रंथामध्ये सांगितलं आहे, त्यानुसार आपल्याला आदल्या दिवशी, आता उद्या तुम्ही पारायणाला बसत असाल तर आदल्या दिवशी तुम्हाला 4 कुत्रे आणि एका गाईला घास खाऊ घालायचा आहे. म्हणजे चपाती, त्याच्यावर साखर घेऊन जावा आणि तो जी घास आहे, म्हणजे जी आपण गाईला घास खाऊ घालतो, तोच आपल्याला 4 कुत्रे आणि एका गाईला घास खाऊ घालायचा आहे. लक्षात ठेवा, ही पहिला नियम आहे. तुम्ही पारायणाला बसताय तर तुमचं पारायण पूर्णपणे व्हावं किंवा पूर्ण करून घ्यावं अशी जर इच्छा असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 4 कुत्रे आणि एका गाईला तुम्हाला घास खाऊ घालायचा आहे. ते झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला आदल्या दिवशी, उद्या पारायणाला बसताय तर आदल्या दिवशी करा. तुम्ही उद्या पारायणाला बसताय म्हणजे उद्या तुम्ही पारायण करत आहात तर आदल्या दिवशी तुम्हाला ह्या गोष्टी म्हणजे 4 कुत्र्यांनी एका गाईला घास खाऊ घालायचा आहे. पण जर ज्यांना उद्या जे व्हिडिओ बघतात आणि दुपारून ठरलं की आपण पारायणाला बसूया दुपारच्या वेळी, तर तुम्ही पारायण करायच्या आधी 4 कुत्रे आणि एका गाईला घास खाऊ घातला तरी चालेल. अशा पद्धतीने केला तरी चालेल. ते झाल्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण ज्यावेळेस पारायण करतोय, आपण ग्रंथ वाचन करतोय, त्यावेळेस आपल्याला गोमूत्र आपल्या साईडला ठेवायचं आहे. म्हणजे क्षणोक्षणी तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे. पारायण म्हणजे ग्रंथ वाचायला बसलात की गोमूत्र शिंपडायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला असं वाटलं की चला आता गोमूत्र शिंपडून घ्यावं, एखादा अध्याय झाल्यानंतर तुम्ही एखादा अध्याय झाल्यानंतर गोमूत्र शिंपडून घेऊ शकता. म्हणजे घरामध्ये पारायण करायच्या वेळेस आधी तुम्ही सगळ्या घरामध्ये गोमूत्र शिंपडून घेऊ शकता, नंतर पारायणाला बसू शकता. त्याचबरोबर पारायण करत असताना आपल्या खाली आसन असणं गरजेचं आहे. आपल्या खाली आसन आपल्याला घ्यायचं आहे. आसन घेऊनच आपल्याला पारायण करायला बसायचं आहे. त्याचबरोबर पारायण करायला सुरुवात केलात म्हणजे वाचन करायला सुरुवात केलात त्याच्या आधी तुम्हाला 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वामी स्तवन. तुम्हाला प्रत्येक दिवशी 7 दिवस ही तुम्हाला गायत्री मंत्र, स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आणि स्वामी स्तवन ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला रोजच्या रोज 7 दिवस म्हणायच्या आहेत. ग्रंथ वाचायला सुरू केलात त्याच्या आधी तुम्हाला ह्या 3 गोष्टीची सेवा ही करावीच लागते. नंतर तुम्ही ग्रंथ वाचू शकता. आणि सगळ्या गोष्टी त्या ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत. गुरुचरित्रा या ग्रंथामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. तशा पद्धतीने तुम्हाला 7 दिवस पारायण करायचं आहे घरामध्ये. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे की कोणकोणत्या गोष्टीचे आणखी ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला 7 दिवस करावं लागतं. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे की दुसऱ्याच्या घरचं तुम्हाला खायचं नाहीये. लक्षात घ्या, दुसऱ्याच्या घरचं, नातेवाईक असेल, नातेवाईक असेल, शेजारी असेल, कोणीही असेल, तुम्ही अचानकपणे जर कुणाच्या घरी गेलात तर लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या घरामध्ये पारायण करतात. यामुळे एक नियम आहे की तुम्हाला कुणाच्याच घरचं खायचं नाही. आणि 7 दिवस तुम्ही पारायणाला बसल्यानंतर 7 दिवस तुम्हाला कुठेही जाता येत नाही. म्हणजे तुम्हाला जर एका दिवसासाठी जर दुसरीकडे जायचं असेल तर ते तुम्ही करू शकत नाही. 7 दिवस पारायण करायला बसलात तर 7 दिवस तुम्हाला पारायणच करावं लागतं. 7 दिवसानंतर तुम्हाला समाप्ती झाली की तुम्ही कुठेही गेलात तरी चालेल. म्हणजे सांगण्याचा असा हेतू आहे की तुम्ही 7 दिवस पारायण करताय तर कुठेही जाऊ शकत नाही. पारायणामध्ये विघ्न आणायचा प्रयत्न करायचा नाही. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मासिक धर्म असेल, आता तुमची डेट असेल, तुम्हाला असं वाटलं की आता ह्या वेळी जर तुमची मासिक धर्म येऊ शकतो तर पारायणाला तुम्ही बसू नका. ही लक्षात घ्या. तुम्हाला माहिती असेल की ह्या 7 दिवसामध्ये डेट येऊ शकते तर तुम्ही पारायणाला बसू नका. तुमची डेट येऊन गेली असेल तर तुम्ही पारायणाला बसा. कारण की अडचण जर आली तर आपलं मन खूप म्हणजे मनाला खूप वाईट वाटतं. यामुळे आधीच सांगते, अडचण असेल तर पारायण करायला बसू नका. आणि जर अचानकपणे जर अडचण आली म्हणजे पारायणाला बसतात आणि अचानकपणे माहिती डेट पुढे होती ना अचानकपणे जर आली तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीला बसून पारायण पूर्ण करून घेऊ शकता. म्हणजे जे गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करताय मध्येच थांबवायचं नाही, ते सुरूच ठेवायचं आहे. म्हणजे उद्या तुम्ही पारायणाला बसता तर 7 दिवस ही पूर्ण करून घ्यायचं आहे. मध्येच विटाळ आला किंवा काहीतरी गावाकडून काही गोष्ट आपल्याला कळाली की आता देवपूजा करायची नाही असं जर सांगितलं, तुम्ही कोणत्या तर गुरूंना बोलवा, गुरुजींना बोलवा आणि त्यांच्याकडून पारायण करून घ्या. शेजारी पाजारी कोणीही असेल. अडचण अशी जर आली की पारायण पूर्णपणे म्हणजे तुमच्या घरातल्यांना करता येत नसेल तर तुम्ही शेजारच्यांना म्हणजे कोणाला तर अशा जणांना बोलवा आणि पारायण पूर्ण करून घ्या. अशा रीतीने तुम्हाला पारायण करायचं आहे. किंवा एखाद्या गुरुजींना पैसे देऊन म्हणजे काहीतरी जे मोबदला द्यायचा आहे त्यांना बोलून ते पारायण पूर्ण करायचं. पण मध्येच पारायण बंद करू नका. ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर 7 दिवस तुमचा दिवा प्रज्वलित असला पाहिजे. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट आहे की पारायण कोणत्या काळामध्ये करायचं आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे. तर लक्षात घ्या, पहाटे 3च्या नंतर तुम्ही पारायण करायला सुरुवात करू शकता. पहाटे 3च्या नंतर. आणि त्याचबरोबर 12 ते 12:30, दुपारी 12 ते 12:30 ह्या वेळेमध्ये तुम्हाला पारायण वाचायचं नाही. यावेळेस पारायण बंद करायचं. म्हणजे
त्या वेळामध्ये ग्रंथ वाचन करायचं नाही. त्यावेळेस असं म्हटलं जातं की दत्त महाराजांच्या तो वेळ भिक्षेचा टायमिंग असतो, तो वेळ हा भिक्षेचा असतो दत्त महाराजांच्या, म्हणून त्या वेळामध्ये तुम्हाला पारायण म्हणजे कोणताही ग्रंथ वाचायचा नाही. कोणतीही पूजा करत असताना या वेळेमध्ये पूजा करायची नाही हे सांगितलं जातं. तर लक्षात घ्या, तुम्ही तर गुरुचरित्राचं पारायण करताय तर 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्हाला पारायण म्हणजे तुम्हाला त्या वेळेमध्ये ग्रंथ वाचन करायचं नाही. तुम्हाला वाचन करायचं आहे पहाटे 3च्या नंतर किंवा तुम्ही दुपारून 1च्या नंतर वाचन करायला सुरुवात केला तरी चालेल, पण लई वेळ लावायचा नाही. म्हणजे 4च्या नंतर म्हणजे लई अंधार पडावा त्यावेळेस सुद्धा गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करू नका. दुपारच्या वेळेमध्ये करा 1च्या नंतर किंवा तुम्ही सकाळच्या वेळामध्ये 3च्या नंतर कधीही करू शकता. 12 ते 12:30 या वेळेमध्ये पारायण करायचं नाही, ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. आणि 7 दिवस ही तुम्ही ज्या वेळात म्हणजे उद्या ज्या वेळामध्ये तुम्ही पारायणाला बसतात त्याच वेळामध्ये तुम्हाला 7 दिवस पारायण करायचं आहे. तुम्हाला वेळ बदलायची नाही, त्याच वेळेमध्ये पारायण करून घ्यायचं आहे. तुमचं लहान बाळ असेल किंवा कोणी घरामध्ये असेल ज्यामुळे तुम्हाला पारायणामध्ये टायमिंग म्हणजे मागं पुढे होत असेल ती गोष्ट वेगळी आहे. पण एक लक्षात घ्या की तुमच्या घरामध्ये जर कोणतीच अडचण नसेल आणि तुम्ही पारायणाला बसलात तर तुम्ही एका वेळेमध्येच पारायण पूर्णपणे करा. त्याचबरोबर पारायण करायच्या वेळेस बसायच्या आधी बस पारायणाला बसलात त्यावेळेस तुम्ही साखर ठेवा किंवा एखादं फळ तुम्हाला त्या पूजेच्या ठिकाणी ठेवायचं आहे, दत्त महाराजांना दाखवायचं आहे, ग्रंथाला तुम्हाला साखर दाखवायची आहे, दिवा लावायचा आहे, उदबत्ती लावायची आहे, नंतर पारायण करायला सुरुवात करायची आहे आणि थोड्या थोड्या वेळाला गोमूत्र शिंपडायचं आहे. हे महत्त्वाची गोष्ट. आणि घरामध्ये तुम्ही जी बनवलं आहे, दूध भात बनवला असेल, तुम्ही भाकरी बनवली असेल, पिठलं बनवलं असेल, जे तुम्ही घरामध्ये बनवलं आहे ते तुम्हाला दोन्ही वेळा सकाळी संध्याकाळी तुम्हाला दोन्ही वेळा दत्त महाराजांना दाखवायचं आहे, म्हणजे आपल्या स्वामी महाराजांना दाखवायचं आहे. एक लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला दोन्ही वेळामध्ये जी नैवेद्य घरामध्ये केलं आहे, जे बनवलेलं आहे ते तुम्हाला स्वामी महाराजांना दाखवायचं आहे. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ते झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे की कोणकोणत्या गोष्टी आम्ही खाल्ल्या पाहिजे. जे पारायणाला बसणार आहे त्यांना एक गोष्ट मी सांगते की तुम्ही पारायणाला बसल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. तर एक लक्षात घ्या, तुम्ही बटाट्याचा वापर करू शकता. तुम्ही चपाती खात असाल तर 7 दिवस चपातीच खावा. तुम्ही पहिल्या दिवशी भाकरी खाला तर भाकरीच खावा. त्याचबरोबर तुम्ही दूध भाकरी असेल, चपाती, दूध असेल, ह्या गोष्टी जर घेतल्या तर तुम्ही दुधाचा म्हणजे दूध घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही फळं खाऊ शकता, ड्रायफ्रुट्स असतील, बदाम, काजू ह्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. तर सगळ्यात महत्त्वाची असते की कोणत्या गोष्टी आपल्याला खायच्या नाहीत. कांदा लसूण वर्ज्य आहे. कांदा लसूणाचा वापर तुम्ही भाजीमध्येही करायचा नाही आणि काहीच नाही. कांदा लसूण तुम्हाला 7 दिवस खायचं नाही. त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट जी म्हणतो आपण शेंगदाणे, त्याचा सुद्धा वापर कमी प्रमाणात म्हणजे करायचाच नाही. 7 दिवस शेंगदाण्याचा वापर सुद्धा करायचा नाही. केला तर कमी प्रमाणामध्ये करा. खूप जणांच्या इकडं नियम अटी वेगवेगळ्या प्रकारचे असतात, म्हणून मी सांगत आहे करत असाल तर कमी प्रमाणामध्ये करा. आणि जर तुम्ही नाही केला तर खूप चांगली गोष्ट आहे, अतिउत्तम गोष्ट आहे. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट येते की कोणकोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की बटाट्याचा वापर करा, टमाटरचा वापर करा. त्याचबरोबर तुम्हाला डाळी, जे आपण मूग डाळ असेल, उडीद डाळ असेल, ज्या डाळी आहेत त्या डाळीचा वापर आपल्याला 7 दिवस करायचा आहे. कोणतीच डाळ तुम्हाला खायची नाही. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट येते की दूध म्हणल्यानंतर तुम्ही सगळ्या दुधाच्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. आणि आंबट गोष्टी, आता दुधाच्या सगळ्या गोष्टी म्हटल्यानंतर आंबट गोष्टी सुद्धा खायचा प्रयत्न जास्त करू नका. कमी प्रमाणामध्ये खायचं, जास्त खायचं नाही. आंबट म्हटलं की कमी प्रमाणामध्ये खायचं आहे. त्याचबरोबर जी मसाल्याच्या गोष्टी आहेत म्हणजे आपलं काळं तिखट असेल किंवा लाल तिखट असेल तर तुम्ही लाल तिखटाचा वापर करा, पण काळ्या तिखटाचा वापर तुम्हाला भाजीमध्ये करायचा नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये मसाले घातलेले आहेत त्याचा वापर तुम्हाला करायचा नाही. कमी प्रमाणामध्ये मसाल्यांचा वापर करायचा, म्हणजे मसाले सुद्धा तुम्हाला 7 दिवसामध्ये वापर करायचा नाही. रोजच्या रोज जशी जमेल तशी आरती आपल्याला दत्त महाराजांची करायची आहे. तुम्हाला समजलं असेल की खाण्यामध्ये काय काय खाल्लं आहे पाहिजे. त्याचबरोबर पालकाची भाजी तुम्ही खाऊ शकता, मेथीची भाजी खाऊ शकता, शेपूची भाजी. आता लक्षात घ्या, शेपूची भाजी म्हटल्यानंतर ज्यांना ढेकरं येतात त्यांनी शेपूची भाजी खायची नाही. ज्यांना काहीही होत नाही म्हणजे खूप जणांना पित्त होतं शेपूच्या भाजीमुळं, जर तुम्हाला पित्त होत असेल म्हणजे कोणताही म्हणजे तुम्हाला कोणता जर त्रास होत असेल एखाद्या भाजीमुळे तर तुम्ही ती गोष्ट खायची नाही, हे पण लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला काहीच होत नाही शेपूच्या भाजीमुळे तर तुम्ही खाऊ शकता. पण एक असं म्हटलं जातं की पूर्ण जेवण आपण जे पोट भरून जेवण करतो ते तुम्हाला 7 दिवस करायचं नाही. तुम्ही एक चपाती जर तुम्हाला जात असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये
कोरभर चपाती ठेवायची, म्हणजे पोटामध्ये एक चपाती जात असेल त्याच्यातली थोडीशी चपाती आपल्याला ठेवायची, म्हणजे पूर्णपणे पोट भरून आपल्याला जेवायचं. आणि असं म्हटलं जातं की जसं तुम्ही पारायण करताय तसं तुम्हाला काही अडचणी बी आल्यात तरी सुद्धा पारायण हे पूर्णपणे करायचं आहे. गुरुचरित्राचं पारायण करणं खूप अटी आहेत, नियम आहेत, नियमानुसारच तुम्ही पारायण करा. आणि लक्षात घ्या, रोजच्या रोज जमलं तर तुम्ही गाईला घास खाऊ घालू शकता 7 दिवस, ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. जमत असेल तर त्याचबरोबर ज्या दिवशी तुम्हाला पारायणाला बसताय, म्हणजे उद्या तुम्ही पारायणाला बसताय, तुम्ही कशामुळे बसताय, ज्या अडचणी आहेत त्या दत्त महाराजांना म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांना तुम्ही सांगू शकताय की मी ह्या अडचणीमुळे गुरुचरित्राचं पारायण करत आहे, ते तुम्ही पूर्णपणे कोणतंही विघ्न न येता पूर्ण करून घ्यावी अशी विनंती आपल्या महाराजांना करायची आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि पहिल्या दिवशी संकल्प सुद्धा करायचा असतो. मी जी सांगत आहे ह्या जे नियम आहेत, अटी आहेत, हे जे तुम्हाला मी सांगितलं आहे त्याचबरोबर संकल्प तुम्हाला पहिल्या दिवशीच करायचा असतो. पहिल्या दिवशीच म्हणजे तुम्ही उद्या पारायणाला बसताय तर त्याच्या आधी, ग्रंथ वाचायच्या आधी तुम्हाला संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा असतो लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तरीही एकदा सांगते. आपल्याला उजव्या हातामध्ये अक्षदा फूल घ्यायचं आहे आणि त्याच्यावर हळदी कुंकू थोडंसं सोडायचं आहे आणि त्याच्यावर 1 चम्मच पाणी सोडायचं आहे उजव्या हातामध्ये. आणि नंतर जी आपल्याला जी अडचण आहे ती स्वामी महाराजांना सांगून द्यायची आहे. आणि एक तामण घ्यायचं आहे, एखादं छोटंसं प्लेट घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ते जी हातामध्ये जी अक्षदा जे सगळं आहे ते एका तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. पण पाणी जे आहे पाणी टाकूनच तुम्हाला संकल्प करायचा आहे, नंतर सोडून द्यायचं आहे. अशा पद्धतीने संकल्प तुम्हाला पहिल्या दिवशीच करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही स्वामी केंद्रामध्ये जाऊ शकता. एखादं नारळ, गुलाबाचं फूल, अक्षदा, साखर घेऊन, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला नारळ आणि फुलं ठेवायची आहेत आणि स्वामी महाराजांना सांगायचं आहे की मी या अडचणीमुळे, जी अडचण असेल घरातली त्या अडचणीमुळे मी गुरुचरित्राचं पारायण करत आहे, ते पारायण पूर्णपणे कोणतेही विघ्न न येता पूर्ण करून घ्यावे ही विनंती करायची आहे. आणि ही विनंती करायची, अशा पद्धतीने संकल्प करायचा. एक नारळ सुद्धा तुम्ही स्वामी केंद्रामध्ये ठेवू शकता. नाही जमलं तुम्हाला स्वामी केंद्रामध्ये तर तुम्ही ज्या ठिकाणी पूजा मांडली आहे घरामध्ये त्या ठिकाणी तुम्ही ते नारळ ठेवला तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.